लग्नाच्या वेळेस झालेल्या दैविक चुका. तर चला जाणून घेऊया आपण लग्नाच्या वेळेस देव कार्य कशा पद्धतीने आणि कसं करावं. तर सर्वप्रथम गणराज गणपतीला आपण आवाहन करत असतो आणि कार्यपत्रिका प्रथम पूज्य दैवताला ठेवत असतो. आमच्या अहिल्यानगरचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती आहे. श्रीफळ, शेंदूर, दुर्वा आणि मोदक इत्यादी वस्तूंनी भगवंताला भोग दाखवून आपण सर्वप्रथम कार्याची सुरुवात करत असतो, कार्यपत्रिका ठेवत असतो. त्यानंतर आपल्या घरातले जे देव असतात, कुलदैवत, कुलदेवी, यांना आपण नागवेलीचं पान, त्यावर सुपारी, तांदूळ आणि मग कार्यपत्रिका ठेवून आमंत्रित करणे. त्यानंतर कोणाकोणाला जानाई देवी असतात, त्यांची पूजा आपण करतो. त्यानंतर जानाई देवीची पूजा झाल्यावर आपण जेव्हा पूर्ण लग्न कार्य मात्र जागरण गोंधळ करण्याचा आपण विसरू नये. देवीचा गोंधळ घातल्याशिवाय, आई जगदंबेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय घरातला गोंधळ संपत नाही असं म्हणलं जातं. मित्रांनो, हे खरं आहे. जगदंबेचा गोंधळ आशीर्वाद 5 परड्या भरून देवीचा आशीर्वाद आपल्याला मात्र नक्की घ्यायचा आहे. तदनंतर आपल्या सुखरूप संसाराची सुरुवात जी आहे ती करायची आहे. ओंकार.